कुंदापूर उमराच्या वाडीत शिवानी राहायची. 8-9 वर्षाची शिवानी होती भारी चतुर. शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळीच तिच्यावर खुश असायची. रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे. सुट्टीमुळे शिवानी ही सोबत जायची. शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून बाजारात चक्कर मारायची. भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग. एका रविवारी शिवानी अशीच फिरत बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. ती मिठाई पाहत सहज उभी होती. ए मुली, चल पैसे काढ. कसले पैसे? मगापासून माझ्या मिठाईचा वास घेते, त्याचे पैसे. अहो, पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? वासाचे पैसे दिलेच पाहिजे. म्हणून हलवाई ओरडू लागला. मग बाहेरची गर्दी जमली. काय माणूस आहे हा? नेहमी असाच काहीतरी विचित्र वागतो. वासाचे पैसे मुळात. शिवानीला काहीतरी सुचले. ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन येते, असे म्हणून शिवानी आई बाबांकडे निघाली. आई, भाजी विकून आलेले चिल्लर पैशांचे थेंब दे ग मला. का ग, काय झालं? कशाला पाहिजे? अगं आई, ती एक गंमत आहे, तू पण चल. चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी हलवाईपाशी निघाल्या. मिळाले पैसे? कसले पैसे? कसले पैसे? कुठं मिळाले? अहो, मी तुमच्याकडून काय घेतलं? मिठाईचा वास. त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज, बरोबर की नाही? बरोबर, गर्दीतले लोक म्हणाले. आता हलवाईचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. पण शिवानी मात्र आईसोबत